मी दिवसा सायकलवर पेरू विकायचो आणि रात्री अभ्यास करायचो. बाबा रागवायचे, म्हणायचे, 4 पैसे कमवतोस आणि तेही पुस्तकांवर खर्च करतोस. घरच्यांना काहीही न सांगता मी स्पर्धा परीक्षा दिली होती. निकालाच्या दिवशी पेरू विकून घरी परतलो. पाहतो तर काय, घरासमोर लोकांची गर्दी जमली होती. टीव्ही आणि मीडियाचे लोक सुद्धा आले होते. मी अजून सगळ्यांकडे आश्चर्याने पाहतच होतो. इतक्यात बाबा पुढे आले आणि माझ्या समोर हात जोडून रडायला लागले. कारण मी नुकतंच घरात पाऊल टाकलं होतं की बाबांची गर्जना कानावर आदळली. नालायक, कालच सांगितलं होतं की विजेचं बिल भरायचं आहे आणि तू ही पुस्तके घेऊन आलास. माणसात थोडी लाज असावी लागते. एक म्हातारा बाप किती दिवस सगळं सांभाळणार. तुला आता भावंडांची जबाबदारी घ्यायला हवी, पण तुला या पुस्तकापासून फुरसत नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे माझ्या खोलीत गेलो. मला माहीत होतं की मी चुकीचं करत आहे, पण मी मजबूर होतो. माझा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मला सगळ्यांना दुर्लक्ष करणं गरजेचं होतं. खोलीत जाऊन डोळे मिटले तरी बाबांचा आवाज अजूनही घरभर घुमत होता. नक्कीच आईचंही मन दुखावलं असेल. ती नेहमी मला समजवायची, बाळा, थोडं फार का होईना पण तुझ्या बाबांचा आधार बन. पण मी काय करणार? मी दिवसभर पेरू विकायचो आणि रात्री अभ्यास करायचो. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. हो, थोडेफार पैसे जे मी खूप कष्टानं वाचवायचो त्यातून माझा अभ्यास चालायचा, पण माझं आयुष्य अजिबात सोपं नव्हतं. बरीच वेळ मी दाराजवळ उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होतो. नंतर मन मारून मी खोलीतच बसलो. मी लगेच माझ्या उरलेल्या पुस्तकांचं कपाट उघडलं आणि जमिनीवर बसून नोट्स बनवायला सुरुवात केली. रविवारी आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून समूह अध्ययन करण्याची योजना आखली होती, पण त्याआधी सगळ्यांना काही नोट्स तयार करायच्या होत्या. मला माहीत होतं की माझे सगळे मित्र आरामात इंटरनेटवरून नोट्स बनवत असतील, पण माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी इंटरनेटचा खर्च उचलू शकलो असतो. त्यामुळे मी थोडे थोडे पैसे साठवून जुनी पुस्तकं विकत आणत असे आणि त्यांच्याच मदतीने माझ्या नोट्स तयार करत असे. अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मन कसलं तरी विचित्र दुःख घेऊन भरून आलं होतं. मी माझी पुस्तकं एकीकडे सारून ठेवली. बाबा म्हणालेले काही शब्द का कोणास ठाऊक, पण मनाला शांत बसू देत नव्हते. मी लगेच उठलो. कपाटाच्या वरच्या बाजूला ठेवलेली माझी एकमेव गुल्लक खाली उतरवली आणि देवाचं नाव घेऊन ती फोडली. त्यातून सुमारे 800 रुपये बाहेर आले. मी साठवलेले पैसे, हे पैसे मी एक शर्ट घेण्यासाठी साठवत होतो. मी खूप दिवसापासून हे पैसे साठवत होतो, पण आता माझ्या कुटुंबाला माझी गरज होती, म्हणून मी माझा विचार मागे घेतला. मी बाबांच्या खोलीत गेलो. ते अजूनही चिंतेत बसले होते. मी त्यांच्या शेजारी बसलो आणि त्यांच्याकडे बघत म्हणालो, मला माहीत आहे मी तुम्हाला खूप त्रास देतो, पण माझ्या काही मजबुऱ्या आहेत. मी दिवसभर तुमच्यासाठी काम करतो, घराचा खर्च चालवतो, पण थोडाफार हक्क तर माझाही आहे ना. मी अजून काही बोलणार होतो तेवढ्यात ते बोलले, आपली ती मनोहर शक्ल घेऊन इथून चालता हो. तुझ्यासाठी आई वडील भाऊ बहीण काहीच महत्वाचं नाही. तू घराची चूल चालवून काही उपकार करत नाहीस. मी सुद्धा तुला उपाशी राहून वाढवलंय आणि आजही वाढवत आहे. पेरू विकून तू काय कमवतोस, जो असल्या गोष्टी बोलतोस? मी एक खोल श्वास घेतला आणि तो हवेत सोडून दिला. मला त्यांच्याशी उद्धटपणे बोलायचं नव्हतं आणि माझ्यात तशी हिंमतही नव्हती. मी माझ्या मुठीत घट्ट धरलेले पैसे त्यांच्या उशाजवळ ठेवले आणि म्हणालो, हे पैसे मी माझ्यासाठी शर्ट घेण्यासाठी साठवले होते. तुम्ही हे वीज बिल भरायला वापरा, ते आत्तासाठी जास्त महत्वाचं आहे. हे बोलून मी थांबलो नाही. सरळ माझ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. मागून अजूनही त्यांचे आवाज येत होते. ते मला दोष देत होते. हो हो, आता तू आम्हाला उपकार दाखवत आहेस की तुझे शर्टाचे पैसे आम्हाला देतोयस. नको तर आम्हाला तुझे हे 2 कोस्त्याचे पैसे परत घेऊन जाते. मी ते ऐकूनही दरवाजा बंदच ठेवला. मोठं होणं म्हणजे माणसासाठी एक मोठं दुःख असतं. कुणीच मोठ्या मुलाचं दुःख समजून घेत नाही की तो कोणत्या वेदनांमधून त्रासातून जात आहे, काय काय सहन करत आहे. बराच वेळ मी जमिनीवर बसून याच विचारात होतो आणि मग डोकं हलवत माझ्या पुस्तकाकडे वळलो. मी माझ्या कुटुंबासाठी कितीही काही केलं असतं तरी ते पुरेसं नव्हतं. अजून खूप मेहनत करायची होती, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाला त्या सगळ्या सुविधा देऊ शकलो असतो ज्याचं ते खऱ्या अर्थाने पात्र आहेत.
बराच वेळ मी नोट्स काढायचा प्रयत्न केला, पण आज मन काहीच काम करत नव्हतं. दुःख इतकं खोल होतं की ते शब्दात मांडता येत नव्हतं. मी सगळी पुस्तकं बंद करून परत जागेवर ठेवली आणि अंथरुणावर जाऊन आडवं पडलो. डोळ्यातून अश्रू का वाहत होते हे समजत नव्हतं. गरिबी माणसाला मोडून टाकते आणि आज तीच गरिबी माझ्या छातीत खंजिरासारखी टोचत होती. पूर्ण रात्र रडता रडताच गेली होती. मी कधीच माझं दुःख कुणाला सांगत नव्हतो, न कुणासमोर रडत नव्हतो, पण एकटेपणा मला खाऊन टाकायला धावत होता. सुमारे पहाटेचे 4 वाजले होते. मी खोल श्वास घेतला आणि मनात उठणारी ती अस्वस्थता शांत करण्याचा प्रयत्न केला. मग वॉशरूम मध्ये जाऊन आंघोळ केली. थोड्याच वेळात सकाळचं रामनाम ऐकू यायला लागलं होतं. मी लगेच बाहेर आलो. पूजापाठ झाल्यावर मी प्रार्थनेसाठी उभा राहिलो आणि माझे दोन्ही हात जोडून देवापुढे बोललो. दोन्ही जगाचे स्वामी, माझ्या प्रिय परमेश्वरा, माझ्याकडे काहीच नाही. पालनहारा, तू सर्व जाणतोस की माझं हृदय कसं आहे. मी माझ्या कुटुंबासाठी किती निष्ठावान आहे. हे ईश्वर, त्यांच्या हृदयात माझ्यासाठी दया उत्पन्न कर आणि माझं जीवन सुलभ कर. माझ्या उपजीविकेत वाढ कर आणि या कठीण काळात मला दिलासा दे. हे देवा, मला यशस्वी व्हायचं आहे. मला परीक्षांमध्ये पास व्हायचं आहे. फक्त तुझी कृपा हवी आहे. मी फक्त तुझ्याच कृपेवर अवलंबून आहे. मी बराच वेळ प्रार्थनेच्या चटईवर बसून राहिलो आणि माझ्या देवाशी संवाद करत राहिलो. अनेकदा मनात हे प्रश्नही आले की हे देवा, माझ्याच बाबतीत असं का होतं. मी प्रत्येकासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो, पण बदल्यात मला ते प्रेम का मिळत नाही. पण मी हे शब्द कधी तोंडून उच्चारले नाहीत. ओठांवर फक्त एकच वाक्य होतं, तुझ्या अस्तित्वाबद्दल आभार आहेत. तू खूप काही दिला आहेस. आता फक्त कृपा कर. माझ्यावर तुझी दयाळू दृष्टी ठेव. थोडा वेळ प्रार्थनेत बसल्यानंतर मी देवाचं नाव घेऊन पुन्हा एकदा माझी पुस्तकं काढली. मला माझा वेळ वाया घालवायचा नव्हता. जवळपास सकाळी 9 वाजेपर्यंत मी अभ्यास केला आणि मग बाहेर येऊन माझी सायकल स्वच्छ करू लागलो, कारण थोड्या वेळात मला पेरू विकायला जायचं होतं. मी अजूनही सायकलच साफ करत होतो. इतक्यात अचानक बाबांनी तेच पैसे जे मी रात्री त्यांना दिले होते माझ्या तोंडावर फेकले. मी घाबरून त्यांच्याकडे पाहिलं. ते माझ्याकडे बघत म्हणाले, रात्री म्हटलं होतं ना हे पैसे मला नकोत, मग का माझ्या उशाजवळ ठेवून गेला होतास. मला तुझे उपकार नको आहेत. तू मला कुठेच राहू दिलं नाही. जितकी बदनामी करायची होती तू करून झालीस. आता हे पैसे ठेव आणि स्वतःचं पोट स्वतः भर. माझा आणि तुझा आता काही नातं राहिलेलं नाही. मी माझ्या लहान मुलांचे पोट भरू शकेन. बाबांचे बोल ऐकून मी लगेच म्हणालो, काय झालं तुम्हाला. मी काहीच वाईट नाही बोललो, फक्त एक गोष्ट सांगितली आणि तुम्ही उगाच रागवत आहात. मी अजून काही बोलतो तोच त्यांनी जोरात लाथ माझ्या कमरेवर मारली आणि म्हणाले, म्हटलं ना गप्प बस, नाहीतर कातडी सोलून काढीन. त्यांचं ऐकून मी गप्प झालो. माझ्या कमरेतून वेदनेची एक लाट उठली, पण तरीही मी काहीच बोललो नाही. शांतपणे पैसे उचलून खिशात ठेवले आणि सायकल घेऊन घरातून बाहेर पडलो. मी उगाच भांडण करायचं टाळत होतो. दुःख खूप होतं, पण मी आता चेहऱ्यावर कठोरपणा आणला होता. उन्हाळ्याच्या दुपारी माझं संपूर्ण शरीर भाजून निघत होतं, पण मी माझ्या साऱ्या वेदना विसरून चहूबाजूंनी फिरत पेरू विकत होतो. आज देवाची कृपा होती की माझं नशीब उत्पन्न खूप चांगलं झालं. संध्याकाळी अगोदर माझे सगळे पेरू विकले गेले होते, पण मी घरी गेलो नाही, कारण मला माहित होतं की हा वेळ बाबांच्या घरी येण्याचा असतो आणि यावेळेस त्यांचा राग कायम खूप तीव्र असतो. मी एका बाजूला सावलीत बसलो आणि माझी पुस्तकं काढून अभ्यास करू लागलो. परत परत माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. वडिलांचं वागणं वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत होतं, पण मी डोकं हलवत अभ्यास करत राहिलो. माणूस आयुष्यात कोणतंही दुःख सहन करू शकतो, पण आई वडिलांचं वागणं त्याला आतून मोडून टाकतं. बरंच वेळ मी तिथेच बसून एक विषय वाचत राहिलो. मग संध्याकाळनंतर घरी जायला निघालो. जसं मी सायकल घेऊन घरी पोहोचलो, माझी आई रडत रडत माझ्या छातीशी येऊन बिलगली. तिला रडताना पाहून मी घाबरून विचारलं, काय झालं. सगळं ठीक आहे ना. बाबा कुठे आहेत. तुला काही झालंय का. माझं बोलणं ऐकून ती तडफडत बोलली, तुला वेळ दिसतोय का. काय चाललंय हे. तुझ्या आईचा जीव अडकून पडला होता. तुला माहित आहे का माझ्या मनावर काय काय येत होतं जेव्हा तू वेळेवर घरी येत नाहीस. मला काय माहित सकाळी तुझ्या आणि तुझ्या वडिलांमध्ये काय झालं, पण तू तुझ्या आईला विनाकारण वडिलांची शिक्षा का देतोस.
तिचं बोलणं ऐकून मी मृदू आवाजात म्हणालो, आई, तुला काय झालंय? मी तुला सोडून कुठे जाणार? मी तर याच घरात राहतो, इथून परत येणार. आज मी ठरवलं की थोडा वेळ जास्त घालवून सगळे पेरू पार्सल पाठवून देतो, मग उद्या बाजारात जाईन. तू का अशा उलटसुलट विचारात अडकतेस? तुझ्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. माझं बोलणं ऐकून ती थोडं हसली आणि मी तिला जवळच बसवलं. संपूर्ण दिवस माझा जळत तडपत गेला होता, पण आता आईच्या मायेने असं वाटत होतं जसं कोणीतरी जळत्या छातीवर थंड वाऱ्याचा शेडकावा केला असावा. बरीच वेळ ती माझ्या छातीशी बिलगली होती. काही बाही बोलत राहिली आणि मग मला चारपाईवर बसून म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. माझं बाळ उपाशी असेल. एकतर तुझे वडीलही ना प्रत्येक वेळी तुझ्या डोक्यावरच असतात. तू काल विजेच्या बिलाचे पैसे दिलेस तर त्यांनी ते भरून टाकायला हवं होतं, पण उगाच आरडाओरडा करणं त्यांची जुनी सवय आहे. आधी तुझ्या काकांमागे लागलेले असायचे, आता तुला धरलंय. आईचं बोलणं ऐकून मी हलकंसं हसून टाकलं. आई आणि बाबांचं एकमेकांशी फारसं पटायचं नाही, पण ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांपैकी एकाला जराही त्रास झाला तर दुसरा इतकं अस्वस्थ व्हायचा जसं नुकतंच प्रेमात पडलं असावं. थोडा वेळ ती माझ्याशी इतर काही गोष्टींबद्दल बोलत होती आणि मग स्वतःच्या हातांनी मला जेवायला घालू लागली. आयुष्यात जर संपूर्ण जग तुमच्या विरोधात गेलं तरी आई मात्र नेहमी तुमच्या पाठीशी उभी असते. थोड्या वेळाने मी तिच्या कपाळाला प्रेमाने किस केलं आणि उठून उभा राहिलो. आता माझा मूड बराच सुधारला होता. आता माझा उद्देश अभ्यास करण्याचा होता. मी ठरवलं होतं की आज माझे सगळे नोट्स पूर्ण करूनच थांबणार, कारण 2 दिवसांनी आमच्या सगळ्या मित्रांची भेट होती. जर माझे नोट्स पूर्ण झाले नाहीत तर उगाच टोमणे ऐकावे लागले असते आणि मी अशा गोष्टींना सावरलेला नव्हतो. खोलीत जाताच मी दरवाजा बंद केला आणि मागच्या बाजूची खिडकी उघडली. पुस्तक घेऊन मी पुन्हा जमिनीवर बसलो आणि कामाला सुरुवात केली. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. साधारण रात्री 3 वाजेपर्यंत मी अभ्यास केला, मग पुस्तक बंद करून ठेवली, कारण सकाळी 6 वाजता मला मंडईला जायचं होतं. झोपायला गेलो आणि कधी झोप लागली कळलंच नाही. आईच्या हाकेमुळे माझ्या डोळ्यांना जाग आली. मी लगेच उठलो. घड्याळाकडे पाहिले तर माझे हातपायच गळाले. घड्याळ 7 वाजवत होतं. यावेळी मला तर मंडईत पोहोचलेलं पाहिजे होतं. मी पटकन तोंड धुणं करून बाहेर आलो. आई नाश्ता तयार करत होती, पण माझ्याकडे नाश्ता करण्यासाठी वेळ नव्हता. तिला अलविदा म्हणत मी सरळ मंडईकडे रवाना झालो. सुमारे अर्धा तास गाडी चालवल्यानंतर मी मंडईत पोचलो. तिथे पोचायला उशीर झाला होता, म्हणून चांगले पेरू आधीच विकले गेले होते. तरीही मी मनावर दगड ठेवून थोडेफार घेतले आणि ठरवलं की आता उद्या येऊन उरलेले घेईन, कारण आत्ताच घेऊन गेलो असतो तर ते खराब झाले असते. मी परत साधारणतः 9च्या सुमारास घरी आलो. मला खूप वाईट वाटत होतं, कारण माझा बराचसा वेळ वाया गेला होता. सायकल घेऊन मी ताबडतोब विक्रीसाठी बाहेर पडलो. आईनं पुन्हा एकदा नाश्ता करून जा असं बजावलं, पण वेळेअभावी मी ते टाळणंच योग्य समजलं. गल्लीमधून बाहेर पडताच बरेच लोक माझ्यावर ओरडायला लागले की ते केव्हापासून माझी वाट पाहत होते. मी पेरू कापून त्यांच्यावर खास मीठ शिंपडत असे, ज्यामुळे शाळेतील मुलं सकाळी मजेत पेरू खात खात शाळेत जात. आज उशीर झाल्यामुळे मला खूप नुकसान झालं होतं, कारण मुलं आधीच शाळेत गेलेली होती. फार थोडेच पेरू विकले गेले. मी लगेच माझी सायकल एका शाळेसमोर उभी केली. मनात एक इच्छा होती की सुट्टीनंतर मुलं पेरू खरेदी करतील, आणि मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली. थोड्याच वेळात शाळा सुटली, पण काहीच मुलांनी पेरू घेतले. बाकीची मुलं निघून गेली. संपूर्ण दिवस माझ्यासाठी काहीसा विचित्रच गेला. अजिबात चांगली कमाई झाली नाही, पण तरीही मी तक्रार केली नाही. यातही देवाची काहीतरी योजना असणारच. पण आज काय संकट ओढवणार आहे हे मला माहीतच नव्हतं. जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा घर पूर्ण अंधारात होतं. वीज नसल्यामुळे वडील खूपच रागावले होते. घरात पाऊल टाकताच त्यांचा कडक आवाज कानावर आदळला. ते म्हणाले, किती वेळा सांगितलं होतं की वीज बिल भरू नये, पण नाही, वाटतं मुलाला बिघडवूनच राहणार. यावेळी मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मनात आलं त्यांना भरभरून उत्तर द्यावं. मी म्हणालो, जेव्हा मी पैसे दिलेच होते तर तुम्ही बिल का नाही भरलं? आता उगाच आरोप करून काही उपयोग आहे का? पण सध्या मी गप्पच राहिलो आणि बिल उचलून दुकानाकडे निघालो. बिल भरून परत आलो.
तेव्हा वडील इलेक्ट्रिशियनला घेऊन वायर जोडत होते, जी लाईनमन लोकांनी कट केली होती. मी स्वतःला सावरत आईकडे पाहिलं आणि म्हणालो, मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. फक्त 2च पेरू खाल्ले आहेत. तू जेवण दे. हे ऐकताच आई अस्वस्थ झाली आणि म्हणाली, किती वेळा थांबायला सांगितलं होतं तुला, पण तुला माझं काहीच कळत नाही. आईची तर तुला काहीच काळजी नाही. तिचं बोलणं ऐकून मी हलकसं हसलो आणि तिच्याकडे पाहत म्हणालो, तुझीच तर काळजी आहे, नाहीतर मी या घरात का राहिलो असतो. असं शक्यच नाही. असं म्हणत मी खोलीत निघून गेलो. मागून बाबांची रागवणारी वाक्य ऐकू येत होती, पण आता मी शांत होतो. रात्री मी एकाग्रपणे अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी मी वेळेत मंडईत जाऊन पेरू विकत घेतले, जेणेकरून पुढे त्रास होणार नाही. रविवारी सकाळी बाबांनी कडकपणे विचारलं, पुस्तकं उचलून कुठे चाललास? सायकल घेऊन बाहेर निघ. पण आज मी कुणाचंही ऐकणार नव्हतो, कारण हे संयुक्त अध्ययन खूप काही शिकवणार होतं. त्या गोष्टी ज्या श्रीमंत मुलं ट्युशनमध्ये शिकतात, मी त्यांच्याकडून मदत घेऊन शिकत होतो. आणि असा मोठा संधीचा क्षण मी हातातून जाऊ देणार नव्हतो. माझ्याकडे पैसे असते तर मी कधीच संयुक्त अभ्यासासाठी गेलो नसतो. माझ्या कामावरच लक्ष दिलं असतं. पण सध्या मला हा वेळ अभ्यासासाठी देणं आवश्यक होतं. मी मित्रांच्या घरी पोहोचलो तेव्हा सगळ्यांनी मला समतेने मान दिला. कुणीही मला गरीब समजून हिणवलं नाही. हो, ते सगळे श्रीमंत होते, पण त्यांच्यात माणुसकी होती. त्यांनी मला कमी लेखलं नाही. आम्ही खूप वेळ अभ्यास केला आणि मी दुपारी जवळपास 3 वाजता घरी परतलो. घरी पोहोचताच बाबांनी शिव्याशाप सुरू केले. कुठे भटकत गेलास? तुला घराची काहीच चिंता नाही. किती लोक दारात येऊन गेले. आज पुरी विकणारा आला नाही का म्हणून. अशा प्रकारे वाद वाढतो. पण मी काही बोललो नाही. एक क्षणभर वाटलं बाबांना सांगावं की मी कुठे होतो आणि काय उद्देश होता, पण मला माहित होतं की त्यांना सांगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. म्हणून मी शांतच राहिलो. आता मी शांत राहण्याचा निश्चय केला होता. काही बोलल्याने फक्त माणसाची इज्जत कमी होते, म्हणून मी शांतपणे आयुष्य जगायचं ठरवलं होतं. वेळ खूप वेगाने जात होता. बाबाही आता शांत राहू लागले होते. तेही माझ्याशी फार बोलत नव्हते, कारण आता मी वेळेवर पैसेही देत होतो आणि अभ्यासासाठी वेगळे वाचवून ठेवत होतो. ईश्वराचे लाख लाख आभार मानतो की मला शिष्यवृत्ती मिळाली. जर ती मिळाली नसती तर कदाचित मी माझा अभ्यास पूर्ण करू शकलो नसतो आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकलो नसतो. मला सिव्हिल सेवा परीक्षा द्यायची होती, पण त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज होती. 1 महिन्यानंतर माझ्या परीक्षा होत्या. आता स्पर्धा खूपच तीव्र झाली होती. ग्रुप स्टडी आता संपले होते. आम्ही एकत्र येऊन अभ्यास करत होतो, पण आता तो प्रवास थंडावला होता. मला खूप ताण यायला लागला होता, कारण त्या सामूहिक अभ्यासामुळे मला खूप मदत मिळत होती. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी महागडी ट्युशन लावू शकलो असतो. माझे मित्र ट्युशन लावत होते, ज्यांच्याकडून मला चांगले नोट्स मिळत होते आणि समजायला खूप काही मिळायचं. माझ्या चेहऱ्यावरची चिंता पाहून माझी आई माझ्या शेजारी येऊन बसली. मी मूकपणे अंगणात बसून शून्यात नजर लावून पाहत होतो. तिने मला पाहून विचारलं, काय झालं? तू खूप चिंतेत दिसतोयस. तुझ्या वडिलांनी सांगितलंय की तू हल्ली खूप शांत झालायस. काही अडचण असेल तर आईला सांग. तिचं बोलणं ऐकून मी थोड्या गहिवरलेल्या आवाजात बोललो, मला इंटरनेटची खूप गरज आहे. एक मोबाईल फोन हवा आहे. तुला माहिती आहे, 1 महिन्यानंतर माझ्या परीक्षा आहेत आणि माझ्याकडे अभ्यासासाठी कोणतंही साधन नाही. आधी थोडाफार अभ्यास ग्रुप स्टडीतून व्हायचा, पण आता संपलाय, कारण सगळ्यांनी म्हटलंय की आता ते स्वतःच्या अभ्यासावर लक्ष देतील. जितका एकत्र अभ्यास करायचा होता तो झाला. आई, जर मी ही परीक्षा पास झालो तर तुला कल्पनाही नसेल की मी किती पुढे जाईन. माझं बोलणं ऐकून आईने माझ्याकडे पाहत विचारलं, एक मोबाईल घ्यायला किती पैसे लागतात? मी हळू आवाजात म्हणालो, थोडाफार ठीकठाक जुना मोबाईल सुद्धा 1000 रुपयापेक्षा कमी मिळत नाही आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी तर उद्यासाठी जास्तीचे पेरू आणलेत. ते विकूनच मी नवीन पेरू आणू शकेन. माझं बोलणं ऐकून आई माझ्याकडे पाहत म्हणाली, जर तू परीक्षा पास झाला आणि तुला चांगली नोकरी मिळाली तर तू मला माझे पैसे परत करशील का? आईचं ते बोलणं ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. अचानक तिने आपलं पाकिट काढलं आणि मला 10,000 रुपये देत म्हणाली, आज माझी समिती उघडली. मी हे पैसे तुझ्या वडिलांपासून लपून जमवले होते, पण आता हे तू ठेव आणि एक चांगला मोबाईल फोन घे. ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस आणि विशेषतः तुझ्या वडिलांना तर अजिबात नाही. मोबाईल फोन लपून वापर आणि रात्री अभ्यास कर.
माझी खूप मोठी इच्छा आहे की माझा मुलगा पुढे जाऊ. मला तुला पेरू विकताना पाहायचं नाहीये. मी आणि तुझे वडील शिक्षण पूर्ण करू शकलो नाही, पण मला वाटतं तू खूप पुढे जाशील, जेणेकरून तुझी धाकटी भावंड सुद्धा यशस्वी होतील. आईचं हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. 10,000 रुपये माझ्यासाठी फार मौल्यवान होते, पण तरीही मला हे पैसे घ्यायला मनातून संकोच वाटत होता. कदाचित मला भीती वाटत होती की जर मी अपयशी ठरलो तर आईचे पैसे वाया जातील. मी ठरवलं होतं की हे पैसे मी तिला परत देईन, पण तिने नकार दिला. तिने माझ्याकडे बघत म्हटलं, जर मी हे पैसे ठेवले तर घर खर्चात संपून जातील. तू कमीत कमी मोबाईल तरी घे, जेणेकरून तुझ्या अडचणी थोड्या कमी होतील. मी काही वेळ विचार करत बसलो आणि मग लगेच निर्णय घेतला. मी हे पैसे ठेवतो. जर मी अपयशी ठरलो तर आईला हळूहळू परत पैसे देईन. हे मनाशी ठरवून मी मोबाईल मार्केटमध्ये निघालो. मला एक चांगला मोबाईल फोन मिळाला. जरी तो थोडा स्वस्त होता, पण माझ्या कामाचा होता. मी शेजाऱ्यांकडून वायफायचा पासवर्ड घेतलं आणि माझ्या खोलीचं दार बंद करून अभ्यासाला लागलो. माझ्याकडे फक्त 1 महिनाच होता आणि या 1 महिन्यात खूप काही बदलायचं होतं. वेळ निघून गेला आणि माझ्या परीक्षेचा दिवस उजाडला. माझ्या आईनं खूप मदत केली होती, जी मी शब्दात व्यक्तही करू शकत नाही, जिच्यामुळे माझ्या अनेक अडचणी सुटल्या होत्या. काही समजत नसेल तर मी मोबाईलच्या मदतीने शिकत होतो. आज माझी परीक्षा होती. मनाचा ठोका सामान्यापेक्षा खूप जास्त होता. आईला भेटून मी परीक्षा केंद्राकडे निघालो. एक लांबचा प्रवास करून मी केंद्रावर पोहोचलो. माझे मित्र सुद्धा तिथे आले होते, पण ज्या वर्गात मी बसलो होतो तिथे माझा एकही मित्र नव्हता. प्रश्नपत्रिका सर्वांसमोर ठेवण्यात आल्या. मी देवाचं नाव घेतलं आणि पेपर लिहायला सुरुवात केली. पूर्ण 3 तास मी डोकं वर सुद्धा केलं नाही. 3 तासानंतर माझं जीवनच बदलून गेलं होतं, कारण मी खूप छान पेपर लिहिला होता. वेळ खूप वेगाने निघून गेला. एका दिवसाप्रमाणे मी पेरू विकून घरी परतत होतो, तेव्हा दुरून माझ्या घराबाहेर गर्दी दिसली. मी घाबरून गेलो. ही गर्दी कोणत्या कारणाने आहे? जेव्हा मी लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा माझा श्वास बंद झाला. तिथे अनेक कॅमेरामन उभे होते आणि सोबत पोलीसही होते. मी पुढे गेलो तेव्हा माझे वडील त्या गर्दीतून मार्ग काढत माझ्याजवळ आले आणि काही न सांगता मला आपल्या छातीवर मिठी मारली. मी आश्चर्यचकित होतो. विश्वास बसत नव्हता की वडिलांनी मला मिठी मारली आहे. ते माझ्या समोर हात जोडून म्हणाले, देवासाठी मला माफ कर विनय. मी तुझ्या भावना समजून घेतल्या नाही, तुझी मेहनत पाहिली नाही, पण आज तुझ्या शांत मेहनतीने संपूर्ण शहरात तुझे नाव केले आहे. तू CSS परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहेस. मी पूर्णपणे स्तब्ध झालो. हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. वडिलांच्या ह्या म्हणण्यावर सारे पत्रकार माझ्याकडे वळले. पोलिसांनी मला घेरले. कुणीतरी प्रश्न विचारत होतं, कुणी कॅमेरा पुढे करत होतं. मी तर अगदी दगडासारखा ठप्प झालो होतो. समजत नव्हतं की हे सगळं माझ्यासोबत कसे घडत आहे. माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. मी देशातील सर्वात कठीण परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. ही साधी गोष्ट नव्हती. माझं संपूर्ण जग बदलून गेलं होतं. काही दिवसांनी मला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणादरम्यान मला वेतन मिळू लागलं, ज्यातील काही पैसे मी माझ्या आई वडिलांना पाठवले. मला ठाऊक होतं की आता आपल्या घरची परिस्थिती बदलेल, पण माझ्या मनात एक प्रश्न होता. वडिलांनी माझ्यासमोर हात का जोडले होते? ही गोष्ट माझं मन नेहमी उदास करत राहिलं. एक उत्तम प्रशिक्षणानंतर मला एक चांगली संधी मिळाली. माझं जीवन हळूहळू बदलू लागलं. मी आईकडून मिळालेले पैसे परत केले आणि तिला मनापासून धन्यवाद दिला, कारण जर तिने मला 10,000 रुपये दिले नसते तर प्रथम क्रमांक मिळवणं खूप कठीण झालं असतं. जीवनात माणसाला अनेक दुःख येतात, इतके की तो तुटू शकतो. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमची ती छोटीशी आशा जिवंत ठेवता, कारण जेव्हा तुमची आशा मेली की तुम्हालाही आतून तुटायला लागते. माझे लहान भाऊ बहीण आता चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मी स्वतःच्या मेहनतीने वडिलांना एक किराणा दुकान सुरू करून दिले आहे. आईची ही इच्छा आहे की तिने काहीतरी व्यवसाय सुरू करावा, पण सध्या तरी मला तिला केवळ मानसिक शांती द्यायची आहे, कारण माझ्या आईने गरिबीचे खूप कठीण दिवस पाहिले आहेत आणि त्या काळात खूप मेहनतही केली आहे. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या आणि आई वडील कधी कधी कठोर वाटले तरी त्यांच्यावर कधीही राग करू नका. त्यांचा सहवासच आपल्या जीवनातील सर्वात मोठी शांती आणि ताकद असते. ते प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात अमूल्य ठेवा असतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत
माणसाच्या घडणीत पालकांची भूमिका स्पष्टपणे दिसून येते. जशी झाड किंवा रोपांच्या संगोपनात माळीची मेहनत दिसते, तशीच माणसाच्या घडवण्यात आई वडिलांची मेहनत आणि संस्कार झळकतात. म्हणून मित्रांनो, या कथेतून मिळणारा नैतिक संदेश असा आहे की आई वडील हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं भांडवल असतात. त्यांची मेहनत, त्याग आणि संस्कारच आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ आणि आदराची भावना ठेवली पाहिजे, कारण त्यांची साथ हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठं बळ आणि शांतीचं स्रोत असतं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद.